शिवसेना जिल्हा परिषद गटाची व पंचायत समिती गणाची आढावा बैठक आणि इच्छुक उमेदवारांची मुलाखतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। शिवसेना जिल्हा प्रमुख देवानंदजी थळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात या बैठकीस शेकडोच्या संख्येने इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहून आपली मुलाखत दिली। यावेळी बैठकीदरम्यान पक्षाची आगामी रणनीती, संघटन बळकटीकरण आणि निवडणुकीसाठीच्या तयारी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली। शिवसेनेच्या या उपक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी पक्ष सज्ज होत असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे। तर यावेळी कार्यक्रमादरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करून पक्षावरील विश्वास व्यक्त केला आहे। तसेच या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना उपनेते रुपेश म्हात्रे, शिवसेना उपनेते निलेश सांबरे, लोकसभा संपर्क प्रमुख मदनबुवा नाईक, भिवंडी तालुका संपर्क प्रमुख अरुणकुमार पाटील, युवासेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रभुदास नाईक, युवासेना जिल्हा प्रमुख लवेश नाईक, भिवंडी पश्चिम तालुका प्रमुख इंद्रपाल तरे, भिवंडी पूर्व तालुका प्रमुख श्रीधर खारीक, महिला आघाडी तालुका प्रमुख सपना पाटील, महिला आघाडी तालुका प्रमुख सुषमा माळी, महिला आघाडी तालुका प्रमुख किशोरी इताडकर, शिवसेना सचिव ज्ञानेश्वर ओम मुकादम व अनेक शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते व विभाग प्रमुख मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पडले असून शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीस नवा वेग मिळण्याचे बैठकीतून दिसून आले। शिवसेना जनतेच्या विश्वासाचा पक्ष, सेवेसाठी सदैव तत्पर। आजच्या दिवशी जिल्हा परिषद गट याच्यामध्ये ज्या इच्छुकांची लढण्याची इच्छाशक्ती आहे असे पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद हे सर्व उमेदवार आलेले आणि त्यांनी त्यांचा परिचय देऊन प्रत्येकाने त्यांचं केलेलं काम सांगितलं आणि आजचे सणानंतर जी मीटिंग लागली आणि तिला अशा प्रकारे प्रतिसाद मिळाला की खरोखर सगळे कार्यकर्त्यांमध्ये एक जोश होता आणि शिवसेना का असते आणि शिवसैनिक कसा असते अशा प्रकारचं कार्यकर्त्यांचं बोलणं होतं आणि खरोखर कुठलीही सीट दिली तरी आम्ही एकत्र येऊन काम करणार आणि ह्या जिल्हा परिषदवरती जो भगवा फडकलाय तो पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होईल अशा प्रकारचं सगळ्यांनी सांगितलं आणि सगळ्यांनी वचनबद्ध असं काम करणार आणि आदरणीय लोकनेते एकनाथजी शिंदे साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री की जे जनसामान्य आणि सर्वांसाठी काम करतात त्यांना वचन दिलेलं आहे की पुन्हा एकदा आम्ही शिवसेनेचा भगवा फडकवू। आजच्या दिवशी सर्व नेते निलेश सांबरे साहेब असतील, रुपेशजी म्हात्रे साहेब असतील, मदनबुवा साहेब असतील, आमचे जिल्हा प्रमुख मारुती धेडे साहेब असतील, आमचे तालुका प्रमुख असतील, सचिव असतील, सगळ्यांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला आणि खऱ्या अर्थानं आज सगळ्यांची इच्छा आहे की जर साहेबांचा आदेश आला तर युती असली तरी हे आम्हाला काय हरकत नाही आणि जर युती नसेल आणि आम्हाला स्वबलाव लढायचं असेल तर आमचे 21 जिल्हा परिषद गट तयार आहेत। आमच्या 42 पंचायत समितीच्या जागाही आम्ही तयार ठेवल्यात। आम्ही ही कुठल्याही परिस्थितीला आम्ही तोंड देण्यासाठी भिवंडी तालुक्यातील शिवसैनिक आम्ही तयार आहोत। धन्यवाद। सध्या आपल्याला सर्वांनाच माहित आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या जिल्हा परिषदेच्या निवडणुका डिक्लेअर झाल्यापासून उमेदवारांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य आहे। आज शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सन्माननीय जिल्हा प्रमुख देवानंद थले यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी भिवंडी तालुक्यातील जे जिल्हा परिषद गट आहे या सर्व जिल्हा परिषद गटांच्या उमेदवारांचा या ठिकाणी आढावा घेतला गेला आणि उमेदवारांच्या या ठिकाणी मुलाखती देखील घेतल्या गेल्या। खरं तर अगदी शॉर्ट पिरियड आणि आपल्याला माहित आहे की कालच दिवाळीचा सण आपण साजरा केलेला आहे आणि एवढ्या कमी वेळेमध्ये या ठिकाणी अनेक उमेदवार, खूप मोठ्या प्रमाणात उमेदवार आले आणि या ठिकाणी मुलाखती देखील दिलेल्या आहेत। उमेदवारांमध्ये खूप चांगल्या प्रकारचा उत्साह आहे। आम्हाला अपेक्षित होतं त्याहीपेक्षा जास्त या ठिकाणी प्रतिसाद मिळालेला आहे। निश्चितच ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि ठाणे जिल्हा परिषदेवर यापूर्वी देखील भगवा फडकवलेला आहे आणि आता देखील तोच भगवा डौलाने फडकवण्याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे। निश्चितच या ठिकाणी 21 जिल्हा परिषदेचे जे गट आहेत या गटांमध्ये अनेक उमेदवारांनी मुलाखती दिलेल्या आहेत। या सर्व उमेदवारांना या ठिकाणी मुलाखती घेऊन येणाऱ्या काही दिवसांमध्ये वरिष्ठांच्या माध्यमातून उमेदवार ठरवले जातील आणि निश्चितपणे जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा शिवसेनेची एक हाती सत्ता आणण्याचं काम आम्ही सर्वच मंडळी या ठिकाणी असलेले नेते मंडळी करतील याची मला पूर्ण खात्री आहे। आणि जे भिवंडी तालुक्यातलं वातावरण आहे तसेच वातावरण मुरबाडमध्ये आहे, शहापूरमध्ये आहे, आमचे धिडे साहेब देखील त्या ठिकाणी काम करत आहेत। तशाच प्रकारचं वातावरण वाड्या मध्ये देखील आहे
तेव्हा जिल्हा परिषद ही पुन्हा एकदा शिवसेनेच्या ताब्यात असेल हे मी आज निश्चितपणे या ठिकाणी सांगू शकतो. आपले शिंदे साहेब वाढणार आहेत, त्यामुळे आम्ही उपनेते किंवा आणखी पदाधिकारी पुढे मोठे होणार आहोत, परंतु शेवटचा शिवसैनिकाला मोठं करण्याची संधी आता आपल्याला साहेबांनी दिलेली आहे. त्यामुळे पंचायत समिती असतील, जिल्हा पंचायत असतील, ग्रामपंचायती असतील, इतर आपले युतीच्या पक्षाचे ताकदीने लढतात तसे आपल्याला सर्वांना ताकदीने लढायचे आहे. आणि कुठल्याही पक्षावर युतीच्या टीका न करता आपल्या साहेबांचं काम मग उद्याला लाडकी बहीण योजना असतील, अनेक योजना असतील, गावोगावी मी एक कार्यकर्ता म्हणून प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचलेला आहे, त्याचाही लाभ आपल्याला मतदानाच्या स्वरूपात घ्यायचा आहे. तर जेणेकरून आपल्याला प्रत्येक मतदार कसा वाढवता येईल यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करूया. ज्या चुका मागच्या लोकसभेला, विधानसभेला काही इतर निवडणुका झाल्या असतील त्या संपूर्ण सुधारून देवानंद तळे साहेब एक जिल्ह्याने आपल्या संपूर्ण या भिवंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, वाडा नगरपंचायत असेल, ताकदीने आपण लढून विजयी करू हा विश्वास आपल्याला देतो आणि थांबतो. मंत्री आता इच्छुक उमेदवारी इच्छुक याच्यात नाव हे केलेलं आहे. तरी पण वरिष्ठांच्या आशीर्वादाने तिकीट आम्हाला भेटेल याची आम्हाला खात्री आहे. आणि तिकीट भेटल्यानंतर हे मीटिंग करून कळविण्यात येईल.